आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 हे आमचे आकाश आणि सृष्टी निर्माण करते आमचे महान प्रभू परमेश्वरा, दयागाना प्रथमतः आम्ही तुला उंचवितो, गौरवितो, मान महिमा आदर देते माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते, दयागाना धन्यवाद देते प्रभू तुला. आम्हाला आज दिवसभर सांभाळून तू तुझ्या गर्वासाठी या संध्याकाळच्या समय परमेश्वरा आम्हा सर्वांना एकत्रित केलं. प्रभू तुझे नावाला मी धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रार्थना करते परमेश्वरा, तुझा दास सेवेसाठी आले असताना माझ्या परमेश्वरा त्याला तू योग्य अशी ज्ञान बुद्धीपूर्व माझ्या परमेश्वरा दयागाना वचन प्रेरित असताना परमेश्वरा त्यांना तू आशीर्वादाने भर माझ्या बाप्पा. आमचं पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन दे माझ्या देव बाप्पा. आणि ते जे वचन पेरणार आहेत माझ्या बाप्पा, ते वचन आमच्या अंतःकरणामध्ये रुजलं गेलं जाऊन दे आणि त्याप्रमाणे आम्ही चालावे, बोलावे आणि शिकावे माझ्या बाप्पा. प्रभू परमेश्वर असंच आमच्या संगती सोबती राहा माझ्या देव बाप्पा. प्रभू एवढी लाश विनंती धन्य तार प्रभू श्री ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केले म्हणून पितात. आमेन. प्रियांनो, हे देवाचं पवित्र शास्त्र जे देवाने बनवलं, जे जडणघडण केली, ही विशिष्ट जडणघडण आहे. आणि ज्यांना ती विशिष्ट जडणघडण कळलं ना, त्यालाच पवित्र शास्त्र चांगल्या प्रकारे कळलं. पण ज्याला पवित्र शास्त्राची जडणघडण कळणार नाही, मग ते अडखळले जाते. आणि बायबलमध्ये सांगितलंय, आता आपण सध्या विचारातून बघत आहोत, विचार सांगतोय मी. बायबलमध्ये सांगितलेलं आहे, यशायाच्या 28 अध्याय आणि 13व्या वचनात सांगितलंय, ते चालताना अडखळतील, भंगतील, पडतील. आणि आणखी 1-2 शब्द त्यामध्ये वर्णन केलेले आहे. का बरं देव बाप्पाने आपलंच पवित्र शास्त्र आम्हापर्यंत देण्यासाठी तयार केलेलं अशा प्रकारचं का रचलं? फार मोठं कारण आहे प्रियांनो. कारण देव बाप्पाच्या आत्म्याला माहित होतं, मी 2 बप्तिस्मेचे वचन ठेवणार आहे आणि या 2 वचनामुळं माझे काही विश्वासणारे अडखळणार आहेत. म्हणून शास्त्राची जडणघडणच देव बाप्पाने अशी केली की त्याच्यामध्ये जो पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने या पवित्र शास्त्राला उपयोगात आणि पवित्र आत्मा त्याला पण सरळ सरळ सांगायला कुठली हरकत घेणार नाही. पण कुणी जर वचनाला दोष देत राहील तर पवित्र आत्मा त्या दासाला म्हणा, त्या विश्वासणाऱ्याला म्हणा, त्या सेविकेला म्हणा, तेवढी भाषा पवित्र आत्मा प्रगट करणार नाही जेवढी भाषा प्रगट करण्याचं पवित्र आत्मेने ठरवलेलं आहे. म्हणून प्रियांनो, बायबलनी पहिला नियम सांगितलाय की हे पवित्र शास्त्र आत्म्याचं आहे आणि या आत्म्याच्या पवित्र शास्त्राला आत्मा समजवण्यासाठी असला पाहिजे. पण वास्तविक जीवनामध्ये आम्ही पाहतो की आज काही जण वचन आत्म्याचं घेतात, परंतु बुद्धीने त्या वचनाला समजण्याचा प्रयत्न करतात. आपल्या बुद्धीचा जास्त वापर काही जण करतात आणि मग बुद्धी जसं त्यांना सांगल त्या प्रकारे ते बोलत आहे. पण प्रियांनो, आत्म्याची भाषा बोलत असताना पण आत्म्याची भाषा कशी आणि बुद्धी बोलत असताना बुद्धीची भाषा कशी, हे ऐकण्याचं ज्ञान विश्वासणाऱ्यांना देव बाप्पांनी प्रगट केलं. आत्म्याची भाषा असली ना तिथं वेगळाच आनंद आहे, पण बुद्धीची भाषा असली ना तिथं वेगळंच वातावरण आहे. प्रियांनो, आत्म्याची सेवेचं पहिलं प्रमाण आहे ती सेवा वाढत असते, त्या सेवेमध्ये वाढ होत असते. आत्म्याची सेवा एकाच ठिकाणी थांबत नसते. आज बघ, काही जणांचे चर्चमध्ये वर्षोनवर्ष तेवढेच प्रियजन चर्चमध्ये दिसतात. काहींच्या चर्चमधले तर प्रियजन कमी पण होतात.
काहींचे तर राहतात वर्षानुवर्ष तेवढे, पण काही जणांच्या चर्च मधले कमी पण होतात. याचं कारण काय आहे? जिथं आत्मा बोलत नाही ना तिथं कार्य होत नाही. म्हणून आत्म्याची भाषा आपल्यामध्ये येण्यासाठी आम्हाला पवित्र शास्त्राच्या संपर्कात राहणं अति महत्वाचं आहे. आणि येशू ख्रिस्त आज वचनातून पण याच विषयाला अनुषंगून बोलणार आहे. देवाच्या मनामध्ये पण जो विचार सांगितलेला आहे याच विचाराला धरून देवबाप आज वचनातून आपल्याशी बोलणार आहे. काढूया आपण पवित्र शास्त्रातून योहान शुभवर्तमान 8वा अध्याय 43वे वचन. 43. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? याचे कारण हेच की तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही. का तुम्हाला माझं वचन कळत नाही? कारण तुम्ही माझं वचन समजून घेण्याची तयारी दाखवत नाही. काही जण बुद्धीच्या प्रेरणेने वचनाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि बुद्धी जे सांगते तेच मग ते व्यवहारात ठेवतात. प्रियांनो, येशू ख्रिस्ताची एक भाषा जर सर्व विश्वासणाऱ्यांना कळली असती ना तर भले बायबलमध्ये 2 बाप्तिस्म्याचे वचन देवाच्या आत्मेने ठेवले, सर्वांनी एका भाषेचाच वापर केला असता. एकाच वचनाला धरून त्यांनी भावी जीवन प्रभूमध्ये व्यतीत करण्यासाठी स्वतःला तयार केलं असतं. परंतु वचन समजलं न गेल्यामुळं सर्व काही बिघाड निर्माण झालेला आहे. आता येशू ख्रिस्ताने आणखी दुसरी भाषा कोणती बोललाय? योहान शुभवर्तमानच. ते पुस्तक बंद नाही करायचं, आज तेच चालू ठेवायचं. 14वा अध्याय 16वे वचन. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवरी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. इथं पण येशू ख्रिस्ताचा शब्द आलाय. मत्ते 28:19 वचनात पण युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन शब्द आलाय. इथं सदा सर्वदा राहण्याचं अभिवचन दिलंय. म्हणजे युगाच्या समाप्तीपर्यंत काय आणि सदा सर्वदा काय, एकच भाषा आहे. शब्द वेगळे परंतु क्रिया एकच आहे. आता 2 वचन बाप्तिस्मेचे दिलेत, 2 वेगवेगळ्या प्रकारचे वचनाचं तिथं प्रावधान दिलंय, परंतु बोलण्याची भाषा एकच आहे. आता इथं जर सदा सर्वदा राहण्याचं अभिवचन दिलंय तर आता मत्ते काढूया आपण. मत्तेचं पुस्तक 28वा अध्याय. मत्ते 28वा अध्याय 19-20 वचन वाचायचं. 19-20. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर. बघा, इथं पण देवबाप काय म्हणतो? हे युग संपेपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आणि त्या मागच्या वचनामध्ये 8वा अध्याय आणि 43वे वचन योहान शुभवर्तमानामध्ये पण तिथं म्हणला सदा सर्वदा मी तुमच्या बरोबर आहे. ते म्हणतात ना, आम खाने से मतलब है, पेड़ गिनने से क्या फायदा. बरोबर आहे का नाही? ती आहे ना एक म्हण, आम खाने से मतलब पेड़ गिनने से क्या मजा. भाषा एकच आहे, आत्मा एकच भाषा बोलतोय, परंतु बोलण्याच्या परी वेगळ्या आहेत. इथं युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे आणि इथं सदा सर्वदा मी तुमच्या बरोबर आहे. शेवटी देव आमच्या बरोबर आहे हे महत्वाचं आहे. तो कशा प्रकारे राहणार आहे याला महत्व नाही, देव आमच्या बरोबर आहे याला जास्त महत्व दिलं पाहिजे. आणि विश्वासणारे सेवक
नेमके या ठिकाणी अडखळलेत. कारण दुसरा कैवारी येणार म्हणजे त्यांना वाटतं की मत्ते 28:19 वचनाच्या बाप्तिस्म्यामध्येच हा कैवारी आलेला आहे. प्रियांनो, मत्ते 28:19 वचनामध्ये पण हाच कैवारी होता आणि प्रेषित 2:38 वचनाच्या बाप्तिस्म्यामध्ये पण हाच कैवारी होता. पण या कैवारीची भाषा बोलण्याची पद्धत वेगळी. युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे, इथं सदा सर्वदा मी तुमच्या बरोबर आहे. फक्त बोलण्याची भाषा वेगळी आहे, बाकी पवित्र आत्मा याही ठिकाणी. आता दुसरा कैवारी म्हटलंय ना, एक कैवारी शब्द वापरलाय का तिथं? दुसरा म्हणलंय ना, वचनात सांगितलं दुसरा कैवारी हा शब्द दिलाय म्हणजे पहिला कैवारी येऊन गेला. पहिला जर आला नसता तो दुसरा येणारच नाही ना. पहिला आला तो दुसरा येईल, पहिलाच आला नाही तो दुसरा कुठून येणार आहे? ही भाषा आजच्या सेवकांना, विश्वासणाऱ्यांना काहींना कळली नाही. म्हणून देव बाप्पाला बायबलमध्ये ही भाषा न कळल्यामुळं एक वचन आणखी ठेवावं लागलं. योहान 10वा अध्याय आणि 16वं वचन. ह्या मेंढवाड्यातली नव्हे, अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणखी पाहिजे. ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप, एक मेंढपाळ असे होते. ही भाषा द्यावं लागली. पवित्र आत्म्याने त्याच्या समायात पाहिलं, अरे हे 2 वचन बाप्तिस्म्याचे ठेवल्यावर काय होणार आहे? पवित्र आत्म्याला आज जे चालले ना, हे रनिंग चाललेलं, ते पवित्र आत्म्याला तिथं दिसलं. जिथून या वचनाचा घोटाळा सुरू होणार ती लँग्वेज या लँग्वेज पर्यंत दिसली. आणि मग पवित्र आत्म्याने ठरवलं की हे वचन देणं गरजेचं आहे. हे वचन त्यासाठी दिलंय. आणि पुढं काय म्हटलंय आता योहानच, पुढचा वचन 12वा अध्याय काढा. योहान 12:23. 12:23. ठीक आहे. आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचविण्याकरिता तो असे बोलला. नाही 12वा अध्याय 23. सॉरी. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. आता हा शब्द का दिला? आता ज्याच्याजवळ पवित्र शास्त्र आहे तो प्रभूचं गौरवच करणार आहे ना. तो काय गौरव केल्याशिवाय राहील का? पण प्रभूला हा शब्द का ठेवावा लागला? मनुष्याच्या पुत्राची गौरव होण्याची वेळ आलेली आहे. हा शब्द माग देवाला नेमकं काय सांगायचंय? प्रियांनो, मी नेहमी यासाठी सांगतो, वचन वाचणे, वचन समजणे या 2 गोष्टी आहेत. नुसतं वचन वाचल्याने जर सगळं झालं असतं ना, तर मग समजायची काही प्रक्रिया राहिलीच नसती. वचन वाचणं एक भाग आहे, समजणं एक भाग आहे. ज्यांनी प्रेषित 2:38 वचनाप्रमाणे करण्याचं ठरवलंय, त्यांच्या हृदयातून मनुष्याच्या पुत्राला उंच होण्याची वेळ सुरू झाली. पण ज्यांनी अजून प्रेषित 2:38 वचनाला जागा दिली नाही, त्यांच्या हृदयाच्या दरवाजेवर आजही येशू ठोकीत आहे, दार उघडा, मला आत यायचंय आणि तुम्ही माझ्या बरोबर जेवणार, पण माझं गौरव पण करणार. पण आता ज्यांना ही भाषा कळन ते दार उघडतील. आणि हे दार उघडणं व्हावं म्हणून सेवकांना प्रभू पाठवतोय. न तर मी वेळ घालवायला आलो का इथं? चला मी सेवक आहे, आता जातो मी या परिवारात, माझ्याजवळ वेळेची कमी नाही, पण हे बिझी असले तरी यांना आता मी प्रार्थनेला बसायला मजबूर करतो. अशा अनुषंगाने पाठवलं का देवानी? प्रियांनो, आजही मनुष्याच्या पुत्राचं गौरव होण्याची वेळ कोणाच्या जीवनामध्ये येणार आहे? ज्यांनी या वचनाला आपल्या जीवनात घेतलं, त्यांच्या हृदयातून प्रभू म्हणतो की माझं गौरव त्यांच्याकडून झालंय. आणि हे गौरव
अखिल पृथ्वीवर जेवढे विश्वासणारे आहेत त्यांच्याकडून होण्याची वेळ देव बाप पाहते. आता जगातले सगळेच प्रियजन असं करतील का? होईल का शक्य सगळ्यांना? ज्यांना शक्य होईल त्यांच्यापर्यंत देवाचे सेवक जातील. म्हणून एक वचन बघा, मत्ते 22वा अध्याय 22वा अध्याय 14वं वचन. 14. कारण बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. ही भाषा ठेवावं लागली, कारण देवबाप्पाला माहिती होतं सगळेच जण हे वचन स्वीकारणार नाहीत. म्हणून देवबाप्पाने जे हे वचन स्वीकारणारे आहेत त्यांना निवडलेल्यांमध्ये टाकलंय, जे या वचनाच्या विरोधात राहणारे त्यांना बोलवलेल्यांमध्ये ठेवलंय. देवबाप आपली भाषा बोलतो, सेवक कोणती भाषा तुम्हाला सांगतो याला महत्व नाही, देव कोणती भाषा बोलतो याला महत्व आहे. कारण सेवक कोणाच्या प्रेरणेने संदेश देतो? देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने देतो का बुद्धीच्या प्रेरणेने देतो? आत्मा म्हणन का माझ्या वचनाचा विरोध कर? आत्मा म्हणन का माझ्या वचनाचा खुलेआम विरोध कर? सांग विश्वासणाऱ्यांना या वचनाच्या विरोधात काही पण. म्हणून बायबल सांगतं आत्मा आत्म्याच्या विरोधात जात नाही. म्हणून आमचा येशू पण विश्वासणाऱ्यांना सक्ती करत नाही की हे वचन स्वीकाराच म्हणून. पण जर सांगितलं जातं तर विचार करा की हे वचन बायबल मध्ये का ठेवलं. पण आज या वचनाच्या विरोधात काही स्पेशल पाळक आहेत, घरोघरी जाऊन सांगतेत सगळे वचन माना, प्रेषित 2:38 वचन मानायचं नाही. आणि स्पेशल टीचिंग दिली जाते आणि इथपर्यंत दिली जाते जेव्हा सेवकाला वाटतं ना रे ऐकणारे फार मग्न झालेत, हळूच बोलून जातात. त्या सेवकाला घरातच नाही घेतलं तर अति उत्तर राहील, म्हणजे पौच्या प्रक्रिया होणारच नाही. सेवक घरातच आलं नाही तर तुम्हाला काय ऐकायला भेटणार आहे प्रेषित 2:38? मग ही भाषा कधी बोलतात? जेव्हा एखादा ध्यान देऊन त्यांच्या संदेशामध्ये मग्न होतात ना तेव्हा ही भाषा बोलतात. डायरेक्ट सुरुवातीला नाही बोलत, गेल्याबरोबर. डायरेक्ट सुरुवातीला गेल्याबरोबर जर बोलले नाही आणि विश्वासणारा जर म्हणला का हो ते बायबल मध्ये लिहिलंय, मग ते बायबलचं वचन नाही का? तो सेवक जर हे वचन सांगायला येतो तर तो बायबलचं वचन दाखवतोय ना, तो काय आपल्या मनाचं थोडी सांगतोय. बायबल मध्ये मत्ते 28:19 वचन दिलंय तर बायबल मध्ये प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 38वं वचन दिलंय. तो सेवक या वचनाचं सांगतोय देवाचेच आत्म्याच आहे, इकडचं वचनही देवाचेच आत्म्याच आहे. सेवक पण हुशारीने विश्वासणाऱ्यांना या वचनाचं कटू सांगत आहेत. आणि जे त्याच्यामध्ये फसले जातात प्रियांनो, त्या प्रियजनांना वरती हे बघा देव मन आणि अंतःकरण ओळखणार आहे. कुणी जर या वचनाविषयी भाडकाऊगिरी केलेली असेल, म्हणून येशू काय म्हणायचं शास्त्री सदुकी परुषी आणि याजकांना, तुम्ही स्वर्गात जात नाही, जे स्वर्गात यायला इच्छितात त्यांना तुम्ही आडकाठी होतात. बोलला नाही येशू शुभवर्तमानामध्ये. का बोलला? कारण येशू ख्रिस्ताला माहित होतं माझ्या वचनाचा घोटाळा सेवकांपासूनच होणार आहे आणि त्याचा पुरावा दिला. तुम्हाला वारंवार पुरावा दाखवलाय मी. आणखी बघूया हेच केलंच पुस्तक, कारण जसा संदेश असेल तसे पुरावे दाखवणं गरजेचं आहे. 34वा अध्याय 10वं वचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे, त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन. माझा कळप चारण्याची त्यांची बंदी करीन, त्यांना स्वतः चाराव्यास मिळणार नाही. मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन, म्हणजे यापुढे ती त्यास भक्षव्यास सापडणार नाहीत. हे शब्द पवित्र आत्म्याला ठेवावं लागले. हे शब्द कोणासाठी आहेत?
हे जे आता बहिणीने वाचलेलं वचन, हे शब्द कोणाला लागू होतात? जे प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधामध्ये विश्वासणाऱ्यांना भाडकाऊगिरी करतात ना, त्यांना हा शब्द लागू होतो. देवाच्या आत्म्याने कुठंच मान्यता दिलेली नाही की तुम्ही माझ्या वचनाची भाडकाऊगिरी विश्वासणाऱ्यांसमोर प्रगट करा. कुठंच देवाचा आत्मा हे बोलला नाही की माझ्या वचनाची भाडकाऊगिरी किंवा माझ्या वचनाच्या विरोधात तुम्ही विश्वासणाऱ्यांना काही सांगा. पण प्रेषित 2:38 वचनाविषयीच असं का करण्यात येतंय? कारण 2 वचन आहेत, एक बाप्तिस्मा घ्यायला सांगितलंय. त्यामुळं विश्वासणारे पण गोंधळलेत आणि सेवक तर सेवकच आहेत. सेवकांना तर सांगायची गरजच नाही. मग त्यांनी म्हणे आता दोघातून कोणता निवडायचा? मग येशू म्हणतो हेच खरं आहे, पेत्र म्हणतो त्याला काय महत्व नाही. पण देव अशी परिकल्पना करत नाही. म्हणून योहान 14:16 मध्ये येशू म्हणला की काहीवर येईल दुसरा. पहिला काहीवर येऊन गेला, त्यांनी सांगितलं. कबुतरासारखा तो येशूच्या खांद्यावर जर बसला होता, तो काहीवरी तुमच्यावर पण आलेला आहे. पण आता जो दुसरा काहीवरी येणार आहे तो वेगळी भाषा सांगणार आहे, आणि तो काहीवरी अग्नीच्या जिभेने आला. त्या काहीवरीच्या येण्याचं प्रमाण दिलंय बायबलमध्ये. वाऱ्यासारख्या सुसाट्यांचा नाद झाला आणि त्याच्यामध्ये त्या अग्नीच्या जिभा उतरल्या 120 जणांवर. प्रियांनो, देवाचं वचन देवाच्या इच्छेप्रमाणे कार्य करतं. पण काही जण याला आपल्या बुद्धीच्या इच्छेप्रमाणे कार्य करणार ते वचन बनाव म्हणून प्रयत्न त्यांचे चाललेत. का प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात भाडकाऊगिरी चालली? का सेवक विश्वासणाऱ्यांना या वचनाच्या विरोधात बोलतात? हे ओनली जीसस आहेत, हे खोटे संदेष्टे आहेत, हे नरकात जाणार आहेत. ही भाषा पवित्र आत्म्याने त्यांच्या मुखात टाकली का? पवित्र आत्मा ही भाषा टाकीन का त्यांच्या मुखामध्ये? जो आत्मा सेवकाला पाठवतो त्या आत्मा म्हणन का विरोधकांना की ही भाषा बोल? प्रियांनो, आज फार मोठा गोंधळ सेवकांनी या वचनाचा केलेला आहे. म्हणून एस्केल 34:10 मध्ये प्रभू परमेश्वर स्पष्ट शब्दात बोललाय, मी मेंढपाळाच्या विरोधात आहे. बोलाव का देवाच्या आत्म्याने असं? मेंढपाळाच्या विरोधात राहतो का कधी प्रभूचा आत्मा? परंतु त्या मेंढपाळाच्या विरोधामध्ये आत्मा आहे जो कोणी प्रेषित 2:38 वचनाला इतरांना विपरीतरित्या सांगत आहे. हे बघा, सुधारण्याची वेळ इथंच आहे, वरती नाही. वरती सुधारण्यासाठी वेळ नाही, वरती फक्त न्यायासाठी वेळ आहे. आता तुम्ही विश्वास धरलाय, कशासाठी धरलाय? कशासाठी धरलाय विश्वास? जगातल्या प्रियजनांनी विश्वास ठेवला, आम्ही धरला. जे चालले ज्या वाटेने आम्ही त्याच वाटेने चाललो. प्रियांनो, आम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे विश्वास ठेवणाऱ्याला, की मी विश्वास ठेवलाय कशासाठी. आणि जर मी त्याच्यासाठी विश्वास ठेवलाय स्वर्गात जाण्यासाठी, तर स्वर्गात जाण्यासाठी काय करावं लागतं ती प्रक्रिया या बायबलमध्ये सांगितली. कोणत्याही विश्वासणाऱ्याने फक्त बायबल मधून हे दाखवावं की प्रेषित 2:38 वचन योग्य वचन नाही, या वचनाची सुवार्ता सांगणं योग्य नाही, एवढा शब्द जर या बायबल मधून दाखवला ना कुणी, मी या वचनाची सुवार्ता सांगणं आत्ताच बंद करून टाकीन. आणि देव जर मला म्हणलं ना, अरे तू जात होता वचन सेवा करायला, का बंद झाला? देवाला पण मी बोलन मग, देव बाप्पा तू बायबल मध्ये हा शब्द ठेवलास की हे वचन योग्य नाही, या वचनाची सुवार्ता सांगणं योग्य नाही, मग कशाला जाऊ मी? कशाला विश्वासणाऱ्यांची दिशाभूल करायला मला पाठवतो? पण देवाच्या आत्म्याने असा शब्द दिलेला नाही.
काय शब्द दिलाय वाचनातून बघू. मार्क वर्तमान 16वा अध्याय 15वं वचन. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हे विधान, हे वचन देव बाप्पांनी ठेवलंय आणि हे वचन प्रेषित 2:38 वचनाला पण लागू आहे. असं नाही की हे वचन त्या वचनाला लागू नाही. हे वचन फक्त मत्ते 28:19च्या वचनाला लागू आहे. काही जण या वचनाला धरून पण बोलतात, अहो हे वचन ना फक्त मत्ते 28:19च्या वचनाला लागू आहे, प्रेषित 2:38 वचनाला हे लागू होत नाही. कारण येशू आणि पेत्र याच्यामध्ये अंतर आहे. येशू कोण आहे, पेत्र कोण आहे, पेत्रची हैसियत काय आहे, येशू ख्रिस्त काय आहे, एवढं तर समजून घ्या ना. मग गलत शिक्षण, गलत विचारधारा प्रेषित 2:38 वचनाच्या अशा माध्यमातून पण विश्वासणाऱ्यांना सांगितली जाते. मग जर पेत्राने बोललेली भाषा चुकीची होती असं जर सेवक आज विश्वासणाऱ्यांना सांगत आहे, मग येशू ख्रिस्तानी पेत्राला का म्हटला, जाळी सोड माझ्या माग ये. आणि पेत्र पण येशूला का म्हणला, आम्ही येशू ख्रिस्ता तुझ्यासाठी आई बाप, घरदार, भाऊ बहीण, सगळे नाते गोते सोडून तुझ्या माग आलो, काय देणार आहे तू आम्हाला याच. येशू ख्रिस्तानी त्यांना वायदा केला, तुम्ही माझ्यासाठी घरदार, भाऊ बहीण सगळं सोडलं ना, शेतीवाडी, या जगातले जेवढे विश्वासणारे आहेत, आई वडील, भाऊ बहीण, ही तुमचा परिवार आहे. आणि मग शिष्यांना म्हणला, जा, ज्या घरात जाता त्या घरातच थांबायचं, ते प्रियजन जे खायला देतील गपचूप खायचं, शंका करायची नाही. जोपर्यंत ते प्रियजन तुम्हाला राहा म्हणतील तोवर राहायचं, तुम्ही लगेच निघायची तयारी नाही करायची. नाही आता जेवण झालं मी निघतो. जोपर्यंत ते प्रियजन तुम्हाला म्हणतील या घरात राहा तोपर्यंत तिथंच राहा. ही आज्ञा देऊन येशू ख्रिस्तानी 70 जणांना 2-2 करून पाठवलं. देवाचं वचन असं शिकवतं प्रियांनो. देवाचं वचन मनाची भाषा बोलायला नाही सांगत सेवकाला. वचनाप्रमाणे बोलणारा वचनाचीच भाषा बोलतो. आणि पवित्र आत्मा असल्याशिवाय ही भाषा कोणाला बोलता येणार नाही. प्रियांनो, देवाची इच्छा आहे. काय इच्छा आहे की प्रेषित 2:38 वचनाची जी काही निंदा आज चाललेली आहे ही निंदा थांबली पाहिजे. आता विश्वासणारे देवाचे सेवक या प्रेषित 2:38 वचनाची निंदा करणं थांबवतील अथवा नाही थांबवणार हे त्यांच्यावर असणार आहे. जे निंदा करायचं थांबवतील त्यांना वर बक्षीस दिलं जाणार आहे. जे या वचनाची निंदा धरूनच प्रभूची येण्यापर्यंत वाट बघतील, प्रभू आल्यावर मग या प्रियजनांना प्रभू विचारल्याशिवाय राहणार नाही. माझा दास घरोघरी जाऊन हे वचन तुम्हाला सांगत होता. माझ्या दासाला सर्व ठिकाणी जाणं शक्य नव्हतं, म्हणून माझ्या दासाला मी सांगत होतो रेकॉर्डिंग कर आणि तुझ्या व्हॉट्सअपला जेवढे प्रियजन आहेत तेवढ्या प्रियजनांना हा संदेश टाकत जा. जरी तुझं जाणं त्या घरात झालं नाही पण तुझा आवाज त्या घरामध्ये जाईल आणि जे हा आवाज ऐकून यावर विश्वास ठेवतील त्याही प्रियजनांचा मी बचाव करीन. हे शो म्हणून रेकॉर्डिंग नाही चालली, मी काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी नाही चाललेलं. त्याच्यातून देव बाप्पाचं गौरव आहे. मी सर्व महाराष्ट्रभर फिरू शकत नाही पण माझ्या व्हॉट्सअपला महाराष्ट्रातले जेवढे विश्वासणारे आहेत त्यांच्यापर्यंत माझा आवाज या माध्यमातून जाऊ शकतो. म्हणून देवबाप मला प्रेरणा देतो, बाळा रेकॉर्डिंग कर. ज्या ठिकाणी देवबाप मला म्हणतो रेकॉर्डिंग कर तिथंच रेकॉर्डिंग केली जाते. जिथं देव म्हणतो नाही करायची तिथं मी मुळीच रेकॉर्डिंग नाही करत. कारण हे देवाच्या गौरवासाठी आहे, माझ्यासाठी नाहीये. मी काय आज उद्या नाही.
आता दिसतोय काही क्षणात गायब होईल ना गायब मी. श्वास काढला काय राहील का माझं सांगा. म्हणून माझा श्वास जर देव बाप्पानी काढा मी राहील का असं नका जगामध्ये? बोलू तुम्ही, असं नका बोलू. नाही मी संदेशात आहे. देव बाप्पानी माझा श्वास काढला राहील का मी जगात? नाही. श्वासाची दोरी देव बाप्पाच्या हातामध्ये आहे. आणि कोणाची दोरी केव्हा कट करायची, कोणाची दोरी कोठवर ठेवायची ही फक्त देव बाप्पाची मर्जी आहे. तिला आमची मर्जी काही महत्व नाही ठेवत. आमच्या मर्जीला महत्व नाही. पण देव बाप ही इच्छा प्रगट करतो विश्वासणाऱ्यांकड की वाचनाप्रमाणे माझे विश्वासणारे चालणारे बनावे. आणि ही प्रक्रिया व्हावी म्हणून सेवकांना प्रभूने आणलंय. न तर सांगा कोणाकडे बायबल नाहीये. सेवकाकडे जर बायबल आहे तर विश्वासणाऱ्यांकडे काय आहे? बायबलच आहे ना. तर दुसरं आहे त्यांच्याकडं. पण सेवकांना का नियुक्त करण्याची गरज पडली? कारण देव बाप्पाला माहित होतं सैतान धूर्त आहे. मी नेहमी सांगतो ना तुम्हाला, बायबलमध्ये त्याने हात घालून एक वचन चोरून नेलंय. एक वचन चोरून नेलंय तर एवढी गडबड झाली. 10 वचन जर नेले असते चोरून तर किती गडबड झाली असती. म्हणून वचनात सांगितलंय सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि दुसरी एक भाषा देव बाप्पाने माझ्या मुखात टाकलेली आहे. खरं कधी लपत नाही, खरं कधी खोटं बोलत नाही आणि खरं प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. ही भाषा पण देव बाप्पाने माझ्या मुखात ठेवलेली आहे. प्रियांनो, अंतिम समयाचे संदेश अतिशय तोला मोलाचे आहेत. अंतिम समयाचे संदेश असे नाही तुम्हाला गाडी भेटणं, तुम्हाला बांगला भेटणं, तुम्हाला चांगलं खायला भेटणं, तुम्हाला चांगले चांगले कपडे भेटते. हे तर देव बाप देणारच आहे. अहो, आदमाने पाप केलं एदेन बागेमध्ये. अंजिराच्या पानाचे कटी वेष्टने त्यांना नेसवली देव बाप्पानी. देव बाप्पानी त्यांना स्वतः ती दिली. इतका आमचा देव प्रेमळ आहे. आमचा देव नाही म्हणला पाप केला आता चला तुम्हाला माहिती झालं तुम्ही नग्न आहे आता हिंडा नग्नच. मी काय तुमच्याकडे लक्ष देत नाही, फिरा आता. तुम्हाला सांगितली होती ना आज्ञा, मोडू नका. मोडली ना आता फिरत राहा एकटे असेच. आमचा देव कोणालाही वाऱ्यावर सोडित नाही. म्हणून त्याने वचनात शब्द दिलाय, मी तुला अनाथ असे सोडणार नाही. मी तुझ्याकडे येईन, तुझ्या बरोबर राहीन. प्रियांनो, आमचा देव कनवळू आहे. आमचा देव मंद क्रोध आहे. त्याच्या या वचनावरून सिद्ध होतं. अशी तर अनेक वचन पवित्र शास्त्रात देव बाप्पाने आपल्या कनवळूपणाचे आणि दयाळूपणाचे सिद्ध करून ठेवलेत. प्रियांनो, आम्ही कितपर्यंत त्या वचनाला आपल्या जीवनात उतरवतो आणि उतरवल्यावर त्याप्रमाणे कितपत आम्ही तसं करतो याच्याकडे प्रभू स्वर्गातून लक्ष देत आहे. आमचा प्रभू जरी स्वर्गात आहे ना, त्याचं लक्ष पृथ्वीवर आहे. तो झोपा नाही घेत. 1 सेकंदाची ही डुलकी आमच्या देव बाप्पाला येत नाही. असं स्तोत्र 121 मध्ये प्रभू म्हणतो, इस्रायलाच्या रक्षकाला डुलकी लागत नाही. बघा, आता डुलकी जर लागत नाही तर झोप तर प्रश्न फार लांबचा आहे. डुकलीच येत नाही आमच्या देव बाप्पाला. आम्ही बघा, जर रात्रीच्या मध्यरात्री झाली, 2:30 वाजल्या, 2:30 म्हणा 3 वाजल्या, आम्ही जर झोपलेलो नसलो, आम्हाला 3 नंतर अचानक डुकली येते. जरी झोप नाही आली अशी डुलकी का होईना आम्ही घेतो का नाही? का घेतो? कारण आमची झोप होत नाही म्हणून आम्हाला तसं प्रक्रिया आमच्यामध्ये येते. देव बाप्पाच्या डोळ्यामध्ये अशी प्रक्रिया येत नाही. आणि ही वर्षोनवर्ष अशी प्रक्रिया देव बाप्पाची बर का. न तर तुम्ही म्हणता नाही, एक रात्री देव बाप नाही झोपला, दुसऱ्या रात्री एक तरी डुलकी मारेन आमचा देव. आमचा देव डुलकी मारत नाही. म्हणून मी मागील संदेशात सांगितलं होतं ना,
देव आपल्या शरीरावर एवढं प्रेम करत नाही, एवढं प्रेम तो आमच्यावर करतो. त्याला आमची एवढी काळजी आहे जेवढी काळजी त्याला स्वर्गामध्ये असलेल्यांची नाही. त्याला माहिती आहे स्वर्गामध्ये जे आहेत ते सुरक्षित आहेत, परंतु जे पृथ्वीवर आहेत ते सुरक्षित नाही. तिथं सैतान यांच्या माग आहे आणि कोणाला गिळावे हे शोधित तो फिरत आहे पृथ्वीवर. त्यांच्या दाढेतून विश्वासणारे वाचावे म्हणून सेवकांना प्रभू पाठवतोय. सेवक अशीच येत नाही प्रियांनो. जो आत्मेने सेवक येतो त्याच्याजवळ तर हीच भाषा असणार. जो आत्मेने येत नाही तो कोणती भाषा बोलन मला माहिती नाही. आणि आत्म्याची भाषा नेहमी आत्मिक बाबींना प्रगट करणारी आहे. बुद्धीची भाषा जगातल्या रहस्याच्या गोष्टींना प्रगट करणारी आहे. मग रहस्याच्या गोष्टी कोणकोणते तुम्हाला माहिती आहे. घर पाहिजे मला चांगलं, चांगले कपडे पाहिजे, चांगलं खायला भेटलं पाहिजे, जायला मला 4 व्हीलर गाडी 2 व्हीलर गाडी का होईना भेटली पाहिजे. सांगा ज्यांच्याजवळ या सगळ्या गोष्टी मुबलक आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालं, कोणती वस्तू त्यांच्या बरोबर येणार आहे? लाखो रुपये त्यांनी त्या वस्तूसाठी खर्च केलेले आहेत. प्रभू आल्यावर म्हणतील का प्रभू कार घेण्यासाठी लाखो रुपये दिले होते, मी कष्टाचे माझे लाखो रुपये दिले, या कारला घेऊन जाण्याची मला परवानगी दे. म्हणते विश्वासणार रे, सगळं इथं ठेवावं लागणार रे. म्हणून देव म्हणला तुम्ही जगात काही आणले नाही आणि तुम्हाला जगातून काही नेववत नाही. प्रियांनो, देवाचं वचन कोणत्याही विचारातून निघलं शेवटी ते वचनावर येऊन थांबतं. आणि ही असते आत्म्याच्या बोलण्याची परिभाषा. विचार कोणताही असो पण तो विचार वचनाजवळ येऊन थांबतो. म्हणून आत्म्याचा संदेश कोणता, बुद्धीचा संदेश कोणता हे विश्वासणाऱ्यांना समजण्याचं आत्म्याने दान दिलेलं आहे. 3 दिवस मी सेवेला नव्हतो प्रियांनो. मी माझं सांगतो, 3 दिवस मी घरामध्ये बसून राहिलो. देव बाप्पांनी दाखवलं नाही, मी घराच्या बाहेर निघलो नाही. ज्या पण दिवशी माझं जाणं होत नव्हतं मी देव बाप्पाला म्हणायचो, देव बाप्पा आज तुम्हाला प्रेरणा नाही दिली, मी घरातच बसून राहिलो. दुसऱ्या दिवशी पण देव बाप्पांनी प्रेरणा दिली नाही. देव बाप्पाला त्याही वेळेस रात्री झोपण्या अगोदर, देव बाप्पा आजही तुम्हाला प्रेरणा दिली नाही, बाहेर जाण्याची, मी घरातच बसलो. तिसऱ्याही दिवशी वाट बघत राहिलो, देव बाप्पा आता तरी म्हणन की बाळा तुला आज मला पाठवायचंय सेवेला. कालच्या रात्री पण झोपण्या अगोदर म्हणलं देव बाप्पा तू प्रेरणा नाही दिली, मी घर नाही सोडलं. पण आज मात्र देव बाप्पाने मला 4-4:30 वाजता प्रेरणा दिली. माझ्या लक्षामध्ये होतं म्हणलं आज शास्त्रीनगरला जावं, पण देव म्हणला शास्त्रीनगरला मी नाही, मी आज भिंगारमध्ये आहे. शास्त्रीनगर कॅन्सल केलं मी आणि भिंगारमध्ये आलो. प्रियांनो, देवबाप आमचा बोलणार आहे. हे जे शब्द बायबलमध्ये दिलेत ना 100% खरे शब्द आहेत. पण देवाचा आत्मा तुमच्याशी बोलतो का याची खात्री तुमच्यामध्ये आहे का याची निरीक्षण तुम्ही करा. अनेक प्रियजनांबरोबर आज देवाचा आत्मा बोलत नाही प्रियांनो. आणि देवाचा आत्मा कोणाबरोबर बोलत नाही माहिती का? अगदी सोपं गणित आहे समजण्याचं. जे देवाचं ऐकत नाही ना त्यांच्याबरोबर देव बोलत नाही. जे देवाचं ऐकतात ते देव त्यांच्या बरोबर बोलतो. म्हणून वचनच काय आलंय आजचं आपलं, योहान 8:43, तुम्हाला माझं वचन का समजत नाही? कारण तुम्ही ऐकत नाही म्हणून समजत नाही. ऐकलं तर समजून तुम्हाला वचन काय, आणि मग देवाच्या मनामध्ये काय इच्छा आहेत आपल्या विश्वासणाऱ्यांच्या प्रती
त्या खालच्या वचनामध्ये प्रभूंनी दाखवले. प्रियांनो, देवाचं वचन कोणत्याही अँगलनी तपासलं ना, ते आत्म्यापासूनच आलेलं वचन आहे हे सिद्ध करतं. पण आत्म्यापासून नसलेलं वचन ताबडतोब विश्वासणाऱ्यांच्या लक्षात येतं. आणि आत्म्याची भाषा जिथं नसते ना, तिथं सेवकाला जास्त बोलता पण येत नाही. मग त्या सेवकाला ना नुसते धाड 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 वचन दाखवणं एवढंच येतं. आत्म्याची भाषा ज्या ठिकाणी आहे ना, तिथं विचार पण आहे, वचन पण आहे. पण जिथं आत्म्याची भाषा नाही ना, तिथं नुसते धाड 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 वचन आहे. हे वचन बघून ते वचन बघून याच्यात काय सांगितलंय त्याच्यात काय सांगितलं. ठीक आहे, ते देवानेच सांगितलंय, कोणी पण ते काढून वाचू शकतो ना. पण त्याचा अर्थ काय, त्या अर्थाला प्रगट करण्यासाठी देवाने कोणता विचार ठरवलाय. देव बाप नेहमी विचारातून आपले वचन प्रगट करतो. मग पवित्र आत्म्याला कोणत्याही अँगलनी जायचं असलं तो जातो, पण त्याला ज्या वचनावर येऊन थांबायचं तिथं तो थांबतो आणि विश्वासणाऱ्याला दाखवतो, हे वचन मला तुला कळवायचं होतं म्हणून हा विचार मी तुला सांगितला. प्रियांनो, विचार नाही तर वचन तर कुणी वाचेल. प्रत्येकाजवळ पवित्र शास्त्र आहे का नाही. सेवकाजवळ जे तेच विश्वासणाऱ्याजवळ आहे. सेवकाच्या बायबलमध्ये जे शब्द आहेत तेच विश्वासणाऱ्याच्या बायबलमध्ये का तिथं काही बदली झालेत. सेवकांसाठी स्पेशल बायबल आहे, विश्वासणाऱ्यांसाठी वेगळं बायबल आहे. ठेवलंय का असं बायबल. भाषा एकच आहे, पण या भाषेला सांगण्यासाठी देवाचा आत्मा कार्य करत आहे. म्हणून आत्म्याची भाषा, बुद्धीची भाषा पाऊल आपल्या पत्रामध्ये बोलला आहे. आमचा संदेश नेहमी आत्म्यातून असला पाहिजे, आत्म्यातून आम्ही बोललं पाहिजे. आणि जर आम्ही आत्म्यातून बोलणारे नसलं तर देव बाप्पाला विनंती करणं आमचं कर्तव्य आहे. देव बाप्पा, मला सेवा करायची, मला आत्म्याने तू चालव, खरेपणाने बोलण्यासाठी मला सिद्ध कर. सेवक जो आत्म्याने येतो ना, ती खरी भाषा बोलतो, खोटी भाषा नाही बोलत. आत्मा त्याला खोटं बोलण्याची कधीच परवानगी देत नाही. आत्मा कधीच म्हणत नाही खोटं बोल. आणि जो कोणी अशा इराद्याने सेवा करायला उतरन तो जास्त काळ सेवेमध्ये राहू शकत नाही. जवळजवळ मी 35-36 वर्ष झालंय संदेश सांगतोय. 35-36 वर्ष झाले मी संदेश सांगतोय. किती संदेश सांगितले, कसे सांगितले, ते जर मला आज विचारायला तुम्ही म्हटले की सांगा कसे संदेश सांगितले, मला एकाही संदेशाचा उलगडा करता येणार नाही. कारण ती आत्म्याची भाषा मी बोललो. आत्म्याची भाषा मी कसं काय सांगू शकेल. जर मी आत्म्याची भाषा सांगू शकतो तर माझ्यामध्ये देवामध्ये काही फरक राहील का. मग राहील का काही फरक माझ्यात आणि देवात. मला जर आत्मा काय बोलला 10 वर्षापूर्वी एखादा संदेश तो जर डिटेल मी सांगितला तर मग देवात आणि माझ्यात काही फरक राहील का. म्हणून देवबाप म्हणला, संदेश मनुष्याच्या इच्छेने आलेला नाही, माझ्या आत्म्याने प्रेरित झालेल्या सेवकाने आत्म्यापासून माझा निरोप विश्वासणाऱ्यांना सांगितलं. असं पेत्र 2 त्याचा 1:21 मध्ये वचन ठेवलं. प्रियांनो, देवबाप इतका महान आहे. आमची पात्रता नाही त्या देवाचं नाव घेण्याची, पण देवबाप्पाने आम्हाला ते नाव घेण्या इतकं योग्य केलं म्हणून आम्ही देवाचं नाव घेतो. प्रियांनो, आज जर तुम्ही प्रेषित 2:38 वचनाला गंभीरतेने घेत नाही, वर बसलेल्या स्वर्गातला देव जेव्हा तुमच्याकडे पाहत असेल तेव्हा त्याला तुमच्या प्रती कसं वाटत असन, कसं वाटत असन. देव म्हणत असन, अरे माझा सेवक आत्म्याच्या प्रेरणेने जीव तोडून यांना प्रत्येक वेळेला वचन सांगतो,
परंतु हे माझे विश्वासणारे वचन ऐकतात पण करण्याची प्रक्रिया दाखवित नाही. प्रियांनो, कोणी जरी तुम्हाला पाहिलं नाही पण स्वर्गातला देव तुम्हाला पाहतोय. म्हणून मी तुम्हाला नेहमी काय सांगतो, 24 तासामध्ये एकदा तरी ते वचन वाचा आणि प्रार्थना करा. मी तुम्हाला म्हणलं का 24 तास तेच वचन वाचा आणि प्रार्थना करा? एकदा तरी ते वचन वाचा. हे बघा, कोणाला पण कोणासमोर जरी तुम्ही विश्वासू नाही ठरले पण त्या तारणाऱ्या समोर तर विश्वासू राहा. त्याला तरी म्हणू दे तुमच्याविषयी, खरोखर माझ्या दासाने ज्या आत्म्याने सांगितलं ह्या विश्वासणाऱ्यांनी 24 तासात एकदा तरी केलंय. प्रत्येक दिवशी तुम्हाला 24 तासाचा वेळ आहे. 24 तासात तुम्ही एकदा ते वचन वाचू शकत नाही. कोणत्या माणसांच्या दबावाखाली येत आज तुम्ही की तुम्हाला ते वचन वाचण्याची इच्छा होत नाही? प्रियांनो, माणसाच्या दबावामध्ये राहू नका. देव बाप्पाच्या दबावामध्ये राहा, म्हणजे आशीर्वादित होतात. तुमचा बिछाना ना देव बाप एका मिनिटात बदलून टाकीन. एका मिनिटात बदलून टाकीन. 1 मिनिट देखील देवाला फार आहे. सेकंदात बदलून टाकीन देव बाप. 4 दिवस कबरेत असलेल्या लाजराला सेकंदामध्ये बाहेर काढ. मार्था आश्चर्यचकित झाली. अरे हे काय झालं? अरे माझा भाऊ 4 दिवस कबरीत होता, बाहेर निघाला. मला तर वाटतही नव्हतं येशू हे करणार आहे. येशू रडला ना, हे कारण होतं येशूचं रडण्याचं. मार्थेचा अविश्वासामुळे येशू ख्रिस्त रडला. नंतर त्याला काय रडायची गरज होती का? आज अनेकांना कळत नाही येशू का रडला. हे वचन सगळे म्हणतात येशू रडला. अरे पण का रडला? त्याला रडायची गरज का पडली? कोणतं संकट आलं म्हणून तो संकटाला पाहून रडत बसला मार्थे समोर? येशू रडण्याचं कारण हे, एवढी मार्था येशूच्या संपर्कात होती पण अविश्वासाने चालत होती. म्हणून येशू ख्रिस्त म्हणला वचनात योहान 20:29 मध्ये, तुम्ही मला पाहत आहात म्हणून माझ्यावर विश्वास ठेवता, पण जे मला न पाहता माझ्यावर विश्वास ठेवतात ते धन्य. आम्ही फार धन्य आहोत, कारण आम्ही आमच्या तारणाऱ्याला पाहिलेलं नाही पण आम्ही विश्वास ठेवतो. आमचा येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी जगात आला. आमच्या पापासाठी तो वधस्तंभावर गेला. तिथं त्याचे हाल करून त्याला मारण्यात आलं, त्याला कबरीत ठेवण्यात आलं आणि 3ऱ्या दिवशी आमचा प्रभू कबरीतून बाहेर आला. हा विश्वास आम्ही ठेवलाय. म्हणून देवबाप म्हणतो तुम्ही धन्य आहात. प्रियांनो, आणि हे धन्य विश्वासणारे जर प्रेषित 2:38 वचनाची निंदा करत असतील, कसं वाटत असेल त्या तारणाऱ्याला? काय विचार करीत असेल तारणारा? अरे बघा, माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि माझ्याच वचनाची निंदा करीत बसले. दुसरे येथे सांगायला त्यांचं ऐकून ते पण निंदा करायला लागले. आज जेवढे विश्वासणारे निंदा करतात ना प्रेषित 2:38 वचनाची, त्याच्यामध्ये बहुसंख्य विश्वासणारे सेवकांच्या सांगण्यामुळे निंदा करत आहेत. 100मध्ये 70% प्रियजन सेवकांच्या सांगण्यामुळे आज निंदा करत आहेत त्या वचनाची. 30% विश्वासणाऱ्यांना तर माहितही नव्हतं की हे वचन काय आहे. म्हणून देव बाप्पाने या वचनाकड थोड्याच प्रियजनांना घेतलेलं आहे, जसं मला घेतलंय. आणि काही विश्वासणारे नगरमध्ये तुम्ही पाहतात प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर चालणारे. आमच्या विषयी देवबाप हे म्हणतोय, काय म्हणतोय? योहान कृष्णवर्तमान 12वा अध्याय 23वे वचन. येशूने त्यांना म्हटले,
मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. आम्ही देवाच्या पुत्राचं गौरव होण्याची वेळ नाही, आम्ही गौरव करतो आमच्या पुत्राचं. प्रभू, आम्ही बायबल मधल्या कोणत्याही वचनाचा विरोध करत नाही. सगळे वचन तुझ्या आत्मेचे आहेत. आम्ही कोणत्याच वचनाला दोष पात्र वचन म्हणत नाही. माग म्हणत होतो आम्ही, पण जेव्हा आम्हाला हे वचन तुझ्या आत्म्याने समजावून सांगितलं तेव्हापासून आम्ही या वचनाचा विरोध करणं सोडून दिलं आणि जसं ते वचन आम्हाला सांगतंय तसं आम्ही केलंय आणि त्याप्रमाणे वागतो. आणि अशीच प्रक्रिया बाकीच्या प्रियजनांनी करावी म्हणून सेवकांना प्रभू पाठवतोय. न तर सेवक कशाला येतात तुमच्या घरामध्ये? काय कारण आहे तुमच्या घरात सेवकाचं येण्याचं? तुमच्याजवळ बायबल नाही, तुम्ही विश्वास ठेवलेला नाही, तुम्ही चर्चला जात नाही, मग सेवकाचं येण्याचं कारण काय? कारण गुड न्यूज तुम्हाला देवबाप प्रेषित 2:38 वचनाची सांगतोय. परंतु काही सेवकांनी या गुड न्यूजला बॅड न्यूज करून ठेवलंय. ते म्हणतात ही गुड न्यूज नाही, बॅड न्यूज आहे ही. या वचनाला जर तुम्ही मानलं तर तुम्ही नरकात जातान. देवबाप बॅड न्यूज ठेवीन का आपल्या वचनामध्ये? आणि विश्वासणाऱ्यांना म्हणून ही बॅड न्यूज आहे, हिच्याकडे लक्ष देऊ नका. प्रियांनो, सेवकांनी कोणकोणत्या वचनांनी, कोणकोणत्या शब्दांनी त्या वचनाला निंदिलंय. माझ्या मुखात जर गुड न्यूज आणि बॅड न्यूज आली म्हणल्यावर मग जे या वचनाच्या विरोधात बोलत असतील त्यांच्या मुखातून काय काय निघत असेल? मी तर ऐकायला नाही की ते काय बोलतात आणि काय सांगतात. पण जर मला देवबाप हे बोलण्याची प्रेरणा देतोय ते विश्वासणारे निश्चितच चांगलं या वचनाविषयी शिकवित नसतील, नेहमी या वचनाच्या विरोधामध्येच बोलत असतील. यांनो, स्वर्गात जाणं तुमच्या हातात आहे, सेवकाच्या हातात नाही स्वर्गात नेणं. सेवकाला अधिकारच दिलेला नाही की तुझ्यामुळं विश्वासणारा स्वर्गात जाईल. विश्वासणारा फक्त बायबलच्या वचनाप्रमाणे चालणारा असला तर त्याचं स्वर्गात जाणं निश्चित आहे. आणि त्याचं स्वर्गात निश्चित जाणं व्हावं म्हणून सेवक आत्म्याच्या प्रेरणेने येतात आणि वचनातून तुम्हाला सांगतात आणि विचाराच्या माध्यमातून ते तुम्हाला शिकवतात. न तर काय आवश्यकता आहे का माझी येण्याची? माझ्या अगोदर तुम्ही प्रभूत असताना 100 मध्ये 20% का होईना वचन तुम्हाला माहित असेल ना? असन का नसल? सेवकाला जर 60-70% जर माहित आहे, तुम्हाला 20% तर माहित असेल ना? मग मार्तेला काय शब्द दिला होता येशूनी? विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. तुम्ही तर विश्वास ठेवलेलाच आहे, पण 20% तुमच्या जवळ वचन आहे. मग तुमचं स्वर्गात जाणं होईल का नाही? मग जर तुमचं त्या विचाराला धरून स्वर्गात जाणं निश्चित आहे, मग मला देवबापाला तुमच्याकडे पाठवायची काय गरज आहे? काय गरज आहे? प्रियांनो, विचार करा. इतकं तळमळतेने आणि कळवळीच्या वाणीने देवबाप तुमच्याशी बोलतोय प्रियांनो. आणि देवाने दाखवल्याशिवाय मी घर सोडत नाही. मी देवाने सांगितल्याशिवाय घर सोडत नाही. आत्ताच सांगितलं 3 दिवस घरात बसून होतो. देवाने दाखवलं नाही, घरच सोडलं नाही. रोज रात्री झोपताना प्रभू आज तू मला दाखवलं नाही, मी घरीच बसलो बरं का. वर माझी ऍबसेंटी तू लिहिशील, पण ऍबसेंटीचं कारण तू आहे. मी रेडी होतो, तू मला दाखवलं नाही म्हणून मी घरात बसलो. तू दाखवलं असतं मी लगेच निघलो असतो. देव बाप्पन पृथ्वीवरच्या गतिविधी समजतो. माझा सेवक सुरक्षित गेला पाहिजे, सुरक्षित आला पाहिजे. जेव्हा देवाच्या आत्म्याला दिसतं ना, अरे माझ्या सेवकाला काहीतरी धोका होणार आहे किंवा धोका येणार आहे माझ्या सेवकावर, म्हणून कधी कधी देव बाप दाखवित नाही. बस घरामध्येच मी दाखवित नाही ना, घर सोडायचं नाही म्हणून 3 दिवस मी घरात बसून राहिलो. जे मला दिसत नाही ते देव बाप्पाला दिसतं स्वर्गातून. पृथ्वीवरचं चित्र माझ्या दासाला जर पाठवला, रे धोका होणार आहे माझ्या दासाबरोबर,
म्हणून देवबाप मला कधी कधी दाखवित नाही. आणि मी माग तुम्हाला सांगितलं ना, प्रेषित 2:38 वचन सांगणारा सेवक अनमोल मोती आहे. सांगा माझ्याशिवाय कोण येतं का ब्रदर तुम्हाला प्रेषित 2:38 वचन सांगायला? तुम्ही म्हणू शकता का ब्रदर तुमच्या व्यतिरिक्त येतात हे ब्रदर किंवा ही सिस्टर किंवा हे सेवक येतात आणि आम्हाला वचन सांगतात? हा त्यांचा संदेश देण्याचे भाग वेगवेगळे. तुम्ही ज्या प्रकारे सांगता त्या प्रकारे त्यांचा नाहीये संदेश, पण ते प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावरच संदेश आम्हाला देतात. येतंय कुणी? म्हणता येईल तुम्हाला येतंय आमच्या इथं? म्हणून या दासाला अनमोल मोती देवानं नाव दिलंय. आणि तुम्ही जे आहेत ना, तुम्ही जे ऐकणारे, तुम्ही कोण आहेत? आता मी जर अनमोल मोती तर तुम्ही कोण आहेत? कोण आहेत तुम्ही? तुम्हाला का देव म्हणतो का दगड आहेत तुम्ही? तुम्ही पण अनमोलच आहे ना. मग जर मी अनमोल तुम्ही अनमोल, मग देवाच्या वचनाचाच विरोध कशाबद्दल? कशाबद्दल सांगा मला. म्हणून 24 तासात एकदा वचन वाचा आणि मला तुमचा बिछाना बदललेला दिसला पाहिजे. जर तुमचा बिछाना बदली नाही झाला अंकल, आजच सांगतोय देवाचा आत्मा बोल म्हणतोय म्हणून बोलतो मी, तुमचा बिछाना जर बदली झाला नाही तर मी समजून घेईन अंकलांनी वचन तसं वाचलं नाही, तशी प्रार्थना केली नाही जशी देवबाप्पाची इच्छा होती. देवबाप तुमचा बिछाना 38 वर्षाच्या पंगूचा जर बिछाना बदली होतो, तुमचा बिछाना, तुम्ही तर 12 वर्ष फक्त झाले. तुम्ही बोलले ना 12 वर्ष माझी अशी अवस्था झाली. 38 वर्षाच्या पंगू व्यक्तीला देवबाप्पांनी बरं केलं. तुमचे 12 वर्ष काय मोठे आहेत का प्रभूच्या नजरेत? ते वचन वाचा, त्या वचनाप्रमाणे फक्त डोळे बंद करायचे, म्हणायचं देवबाप्पा हे वचन मला समजावून सांग, आमेन. पुढं काहीच म्हणायचं नाही. मला बरं कर, माझा त्रास असा आहे, मला हे होतंय, मला ते. देवाला सगळं माहिती. पण 24 तासात एकदा करा. मी तर असं म्हणन, इथपर्यंत मला देवबाप बोलण्याचा हिंमत साहस देतोय. अशा प्रकारे तुम्ही बायबलचं ते वचन वाचा एकदाच, की देवबाप्पाने तुमचा बिछानाच बदली केला पाहिजे. देव म्हणलंच पाहिजे, अरे बिछानाच बदली झाला पाहिजे. यांचा बिछाना बदलीशिवाय माझ्याजवळ या विश्वासणारीने जागा ठेवली नाही मला, असा देव म्हणला पाहिजे. हर सेवकाच्या, हर विश्वासणारीची इच्छा हीच आहे तुम्ही बरं व्हावं. पण हा अधिकार सगळं देवाने आपल्या हातात ठेवलाय. हा अधिकार सेवकाच्या हातात नाही ठेवला. होता माणसाच्या हातामध्ये, पण आदमाच्या पापामुळे सगळं काढून घेतलं प्रभूंनी. देव म्हणला तुझ्याजवळ जर हे ठेवलं तर तू आणखी मोठमोठे पराक्रम करशील. आता तू एक आज्ञाभंगाचं पाप केलं, पुढं चालून तू काय काय करशील जर हे ठेवलं तुझ्याजवळ तर. म्हणून सगळं काढलं आणि त्यांना बागेच्या बाहेर काढून दिलं. हे फळ पण खायचं नाही, आता चला बाहेर जा, निडाळ्याच्या घामाची भाकर खा. आता आई ती भेटत होती ना, भेटायची नाही. आता काम केलं तर भाकर भेटल, ना तर भाकर भेटणार नाही, बसा उपाशी. गेला ना आदाम शेतामध्ये मशागत करायला जमिनीची, जमीन नीटनीटकी केली, पेरलं, जेव्हा उगवलं मग खाल्लं ना. आदामाच्या एक सिंपल चुकीमुळे आम्ही एवढ्या शिक्षा भोगत येतात. एवढे आजार, एवढे कष्ट, एवढ्या चिंता, एवढ्या काळज्या, एवढं टेन्शन, निरनिराळे संकट, हे सगळे आदामामुळे आमच्यावर आले. आदामाने नसतं केलं तर आमच्यावर काहीच आलं नसतं. बघा एक वचन बघ बाळा, रोमकारस पत्र, जरा आपण वचन पण बघत जाऊ मध्ये मध्ये. 5वा अध्याय, रोमकारस पत्र 5वा अध्याय 12वं वचन बघ बाळा. 5:12. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे
सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले. कुणामुळं सगळ्या प्रक्रिया आल्या? बायबल सांगतं का अनेकांमुळं हे झालंय? एकामुळं झालंय आणि एक व्यक्तीचं नाव आहे आदम. ह्या आदमाने आम्हाला एवढ्या संकटात पाडलंय आणि देवाला पण 7,000व्या वर्षामध्ये राहायला मजबूर केलं आदमाने. न तर देव बाप एकच दिवसासाठी आला होता. 1000 वर्ष राहणार, प्रभू जाणार होता. पण आदमाच्या चुकीमुळे 7,000व्या वर्षामध्ये देव चाललाय. तरी आजचे विश्वासणारे प्रेषित 2:38 वचनाची निंदाच करत बसलेत. कसं वाटत असन त्या देवाला? कसं वाटत असन? काय वाटतं देवाला माहिती का? जरा वचनातून बघू. इर्म्याचं पुस्तक काढ बाळा. आता यशायाच्या नंतर इर्मया 13वा अध्याय काढायचा आणि 17वं वचन वाचायचं. पण तुम्ही ऐकले नाही, तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन. माझ्या डोळ्यातून टपटप आसे गळते. ही प्रक्रिया आजपर्यंत देवाची चालली आहे. जो पण विश्वासणारा, जो पण देवाचा सेवक या प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात चाललाय, त्याच्याकडे पाहून प्रभूची ही प्रक्रिया प्रत्येक सेकंदाला चालली. असं नाही आम्ही पण रडतो आहे ना, आम्हाला येतं रडायला, पण आमचं रडतं तेवढे पुरतं तेवढं. आता एवढं दुःख आलं, लय गळा आसवे गाडे. त्या दुःखातून सुटण्याचा मार्ग दाखवला कुणी. अहो काय रडत बसले? हे संकट आलं, याच्यातून सोडण्याचा मी उपाय सांगतो. उपाय सांगितला, आमचे अश्रू बंद होतात ना, आमचे अश्रू बंद. विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी जर देव बाप्पाला शब्द दिला की आम्ही पण आता प्रेषित 2:38 वचनाची निंदा करणं बंद करणार आहोत, देव बाप्पाच्या पण डोळ्यातले अश्रू पडणं बंद होईल. पण किती जण म्हणतील आज असं की मी प्रेषित 2:38 वचनाची निंदा करणं बंद करणार आहे? अख्ख्या जगामध्ये या वचनाची निंदा चालली, अख्ख्या जगामध्ये चालली. फक्त भारतात नाही, महाराष्ट्रात नाही, नगर जिल्ह्यामध्ये नाही, पूर्ण देशामध्ये चालली. वाऱ्यासारखी प्रेषित 2:38 वचनाची निंदा प्रत्येक देशात गेली. जे देश प्रभूलाच मानित नाही, येशू ख्रिस्ताला, त्यांना तर काही माहीतच नसणार आहे. पण ज्या देशामध्ये येशू ख्रिस्ताचं नाव आहे, त्या देशातला प्रत्येक विश्वासणारा प्रेषित 2:38 वचनाची निंदा करतोय. म्हणून प्रेषित 2:38 वचनाचे सेवक कमी आहेत, विश्वासणारे कमी आहेत आणि या वचनाची कार्यसिद्धी करणारे पण थोडे आहेत. पण या थोड्यांच्या जनाद्वारे देवबाप आज आपलं कार्य अंतिम समयात करून घेतोय. मागच्या वेळेला संदेश दिला होता ना, वचनाचा दुष्काळ पडणार रे. आता ती दस्तक सुरू होत आहे. ती दस्तक प्रभूंनी सुरू केलेली आहे. वचनाचा दुष्काळ पडण्याची ती दस्तक तुमच्यापर्यंत येण्या अगोदर प्रेषित 2:38 वचनासमोर नम्र व्हा. देवाकडे विश्वासाची प्रार्थना करा. हे बघा, तुमचा बचाव येशू ख्रिस्ताशिवाय कोणी करणार नाही, कोणी करणार नाही. आणि धनवानांना तर देवबाप्पाने नावच देऊन मोकळा झालाय. धनवानांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे कठीण आहे. आणि धनवानांना दुसरं नाव काय दिलंय प्रभूंनी? काय नाव दिलं? मोना सांगितलं होतं मागच्या वेळेला. काय नाव दिलंय? बोलून दाखव. लक्षात नाही. वचनातून लक्षात येईल. प्रगटीकरण 3रा अध्याय 17वं वचन. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. पण तू कष्टी, दीन, दरिद्री, अंधळा
व उघडा वाघडा आहेस हे तुला कळत नाही. हे आहे धन्वनाचं नाव. धन्वनाला हे नाव दिलंय देव बाप्पांनी. म्हणून तुमचा बचाव येशू ख्रिस्ताशिवाय कुणी करू शकत नाही. आणि येशू ख्रिस्ताने तुम्हाला वाचवावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रेषित 2:38 वचन वाचा. भोळी प्रार्थना देवाकडे करा. जोपर्यंत देव बाप तुम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही तोपर्यंत 24 तासात एकदा ते वचन वाचा. ज्या दिवशी देव बाप्पाला दिसन अरे माझी बहीण माझा भाऊ विश्वासाने हे वचन वाचतोय, आता यांना किती दिवस वाचू द्यायचं, त्या दिवसापर्यंत देव बाप लगेच तुमच्याकडे येईल आणि ते वचन काय तुम्हाला सांगत. दुसरा कैवरी पहिला येऊन गेला म्हणून दुसरा आला. पहिला आला नसता तो दुसरा आला असता का? म्हणून बायबल मध्ये 2 बाप्तिस्मेचे वचन पण 1 बाप्तिस्मा घ्या म्हटला प्रभू. आत्मा एकच आहे. मत्ते 28:19 मध्ये तोच आत्मा होता. तोच आत्मा प्रेषित 2:38 मध्ये आहे. पण येण्याच्या प्रक्रिया वेगळ्या आहेत आत्मेची. एक आत्मा कबुतरासारखा आला, एक आत्मा अग्नीच्या जीवाने आला, पण आत्मा तोच आहे. म्हणून 9 कृपादानांना एकच आत्मा चालवतो. 9 कृपादानांना दिलेत का 9 आत्मे चालवित? प्रियांनो, कोणत्या भाषेमध्ये पवित्र आत्मा आपल्या वाचनाला तुम्हाला समजावून सांगते. इतकी देवबाप्पाची परीक्षा पाहू नका. फार तळमळीने देवाचा आत्मा तुम्हाला बोलत आहे, शिकवित आहे. त्या आत्म्याची इतकी परीक्षा घेऊ नका की त्या आत्म्याला वाटणारे या ऐकण्याच्या इच्छेत नाही. म्हणून काय जण म्हणतात, ब्रदर तुम्ही फार सुंदर वचन सांगता, फार चांगलं बोलता, पण काय करावं आम्हाला हे वचन स्वीकारायचंच नाही. कशाला तुम्ही वेळ घालवायला येता? अरे मी वेळ घालवायला येतो तुमच्याकडं? माझ्या देवाजवळ वेळ घालवायला वेळच नाहीये. तुम्ही तोंडाने बोलले ना. बंद. एक नाव डिलीट केलं की नाही तुमच्या देवात? केलं ना डिलीट मोबाईल मधून. का केलं डिलीट? कारण जे माझ्या प्रभूला मानित नाही त्यांना मला ठेवून काय करायचंय? जे माझ्या प्रभूच्या तोंडावर इन्कार करतात त्यांना माझ्या मोबाईल मध्ये ठेवून काय करायचं? मला डिलीट करून टाकलं. त्यांनी नंबर माझा ठेवला असेल पण मी माझ्या मोबाईल मधून डिलीट केलंय. आणि भविष्यात जर त्यांचा फोन आला मला, ब्रदर येत होते आमच्याकडे, का बंद झाले? त्यावेळेला आठवण करून देईन त्यांना मी. या तुमच्या शब्दामुळे मी बंद झालो. मग ते जर म्हणले मी आमचे शब्द आम्ही माघारी घेतो, या तुम्ही, आता नाही येणं होणार माझं. देवबाप्पाकडे प्रार्थना करा. देवबाप्पाने जर तुम्हाला क्षमा केली आणि देवबाप्पाचा आत्मा मला जर म्हणला जा त्या बहिणीच्या घरामध्ये, मी अवश्य येईन. पण माझा देव जर म्हणत नाही ना आता माझं येणं शक्य नाही, माझ्या देवाला तुम्ही घरातून बाहेर काढलं, मी कशाला येऊ तुमच्या घरात? माझं काय काम आहे तुमच्या घरामध्ये येण्याचं? मी देवाचं काम करायला येत होतो, नका येऊ म्हणले, आता कशाला येऊ? प्रियांनो, देवाच्या सेवकाला बोलणं ना सोपं समजू नका. आज विश्वासणाऱ्यांना काय वाटत नाही, काही बोलतात सेवकाला, धाड 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 धाड, सुरू झाले की सुरू. सेवक का गप राहतो? कारण आत्मा म्हणतो गप राह, तू ज्ञानी आहेस. तो ज्ञानी असता असा बोललाच नसता. त्याच्यामध्ये ज्ञान असतं ना, तो कळलं असतं त्याला की मी कोणाला काय बोलत आहे. त्याला ज्ञान नाही म्हणून बोलतोय गप राह, तू ऐकून घे. आणि एखाद्या आज्ञेने म्हणलं ना घरातच येऊ नका, मग मात्र देव म्हणतो आता जाऊ नको. मग मी पाय नाही ठेवी. अंजली बाळाने बघितलं माझ्या मोबाईल मध्ये अनेक जणांना ब्लॉक लिस्ट मध्ये मी ठेवलंय. त्यांना डिलीट नाही केलं, ब्लॉक लिस्ट मध्ये ठेवलंय. ज्यांनी डायरेक्टली मला म्हणले नाही ना प्रार्थनेला येऊ नका, त्यांनाच मी ब्लॉक लिस्टला ठेवलंय. जे मला म्हणले ना प्रार्थनेलाच येऊ नका, आमच्या घरातच येऊ नका, त्यांना माझ्या मोबाईल मध्येच ठेवलं नाही. मी काढून टाकलं मोबाईल मधून. माझा देव तुमच्या जवळ नाही, मी कशाला पाहिजे तुमच्याकडे? यांनो, कोणती भाषा बोलू, कोणती भाषा ऐकायची अपेक्षा आहे तुम्हाला?
म्हणून शेवटी एक वाक्य बोलतो आणि थांबतो आता. आणि तेच वाक्य जे मागील दिवसात ऐकलेलं आहे, वाक्य काही नवीन नाही. सर्वांना जीवनामध्ये निराश करा, सर्वांच्या विरोधात जीवनामध्ये जा, प्रभूच्या विरोधात कधी जाऊ नका. प्रभूला राग येईल असे शब्द आपल्या मुखातून काढू नका. शेवटी एक वचन बघू आणि मग मी या ठिकाणी थांबतो. योहानाचंच पुस्तक काढायचं बाळा, शेवटचं वचन आता. योहान 12वाच अध्याय काढायचा आणि 44वं वचन बघायचं. तेव्हा येशू मोठ्याने म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवीत नाही, तर त्याने मला पाठविले त्याच्यावर ठेवतो. कितवं वचन वाचलं? 44 ना. अध्याय कोणता काढ? 12. 12:44 का? 48 पहा बरं. 48. जो माझा आयवेर करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही, त्याचा न्याय करणारे कोणी आहे? जे वचन मी सांगितले ते शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करेल. वचनाने तुमचा न्याय करावा वाटतं का तुम्हाला? जर वाटत नसलं की वचनाने आमचा न्याय करावा, तर प्रेषित 2:38 वचन वाचा, देवाकडे प्रार्थना करा. आणि या कार्यामध्ये कुणी पण तुम्हाला बाधा घालायला आलं, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देवबाप म्हणलं ना, एकमेकांसाठी प्रार्थना करा. मला नाही वाटत वाचनासाठी कोणी बाधा घालेल तुम्हाला की कशाला हे वचन वाचतात. मला तरी वाटत नाही की असं कोणी म्हणन म्हणून. पण जर भविष्यात म्हणलं तुम्हाला कोणी हे वचन का वाचतात, का प्रार्थना करतात, मग त्यांच्यासाठी प्रार्थना करा. वचनाने तुमचा न्याय नाही करावा असं जर तुमच्या मनात असलं तर देव जे सांगतोय ते करा. आणि जर वचनाने तुमचा न्याय करावा असं वाटत असेल तर मग कुणी पण तुम्हाला त्या वचनाविषयी काही बोललं ना, तसं करत राहा. आता काय करायचं काय नाही करायचं हे ठरवणं देवाने तुमच्या हातात ठेवलेलं आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन.